मयत व्यक्तींवर 43 गुन्हे दाखल। नंदुरबार पोलिसांचा कारनामा, बिरसा फायटरचा गंभीर आरोप। जय वडवी हत्याकांड विरोधातील मूक मोर्चाचा मुख्य आयोजक मृत व्यक्ती। भारतात मृत व्यक्तीवर गुन्हा दाखल करता येत नाही आणि फौजदारी खटलाही चालवला जाऊ शकत नाही असा कायदा असताना नंदुरबार जिल्ह्यातील पोलिसांनी चक्क 8 महिन्यापूर्वी मयत झालेल्या राजकुमार सोनवणे या व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। विशेष म्हणजे या मृत व्यक्तीला मूक मोर्चाचा मुख्य आयोजक गृहीत धरून नंदुरबार शहर पोलीस ठाणे व उपनगर पोलीस ठाणे नंदुरबार अशा 2 पोलीस ठाण्यात एकूण 43 पेक्षा अधिक कलमे लावून आरोपी करण्यात आले आहे। नंदुरबार पोलिसांनी मृत व्यक्तीवर खोटा व बनावट गुन्हा दाखल केला, मात्र आजपर्यंत त्या आरोपीला ते अटक करू शकले नाहीत, कारण गुन्हा दाखल करण्यापूर्वीच म्हणजे 8 महिने अगोदर सदर व्यक्तीचा मृत्यू झाला होता। जय वडवी या आदिवासी तरुणाचा सूर्यकांत सुधाकर मराठे यांनी नंदुरबार शहरात एका पोलिसांच्या संगनमताने पोलिसांच्या देखत चाकू मारून खून केला होता। या हत्याकांडाच्या निषेधार्थ दिनांक 24/9/2025 रोजी आदिवासी समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर मूक मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाला षडयंत्रपूर्वक दंगलीचे स्वरूप देऊन अनेक निरपराध आदिवासी तरुणांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून पोलिसांनी अटक केली होती। यात प्रामुख्याने आदिवासी संघटनाच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना मोर्चाचे आयोजक म्हणून पोलिसांनी गुन्हे दाखल केले। मूक मोर्चा आयोजक आरोपीमध्ये आरोपी क्रमांक 4 वर राजकुमार सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करून आरोपी बनवण्यात आले आहे। राजकुमार सोनवणे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष होते, ज्यांचा मूक मोर्चा होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता। तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारकिर्दीत गुन्हा दाखल करण्यात आला असून बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना पोलीस कोठडीत जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केल्याचा नंदुरबारचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार व पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील तत्कालीन पोलीस ठाणे नंदुरबार यांच्यावर केस नंबर 411/2025 अन्वये जिल्हा व सत्र न्यायालय नंदुरबार येथे केस दाखल आहे। पोलीस अधिकारी हे आदिवासी लोकांवर अशा प्रकारे खोटे व बनावट गुन्हे दाखल करून टार्गेट करत आहे। याबाबत बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी न्यूज चॅनल समोर काही पुरावे दाखवले आहेत। हे पुरावे आपण न्यायालयातही सादर करणार आहोत। खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाईची मागणी करणार आहोत, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी नंदुरबार। जय वडवी या आदिवासी तरुणाची नंदुरबारमध्ये चाकू खुपसून खून झाल्यानंतर या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबारमधील आदिवासी समाजाने या हत्याराला तात्काळ अटक करा, त्यांना फाशीची शिक्षा द्या, कठोर कारवाई करा, या मागणीसाठी आदिवासी समाजाने मोर्चा काढला होता, मूक मोर्चा काढला होता। त्या मूक मोर्चाला दंगलीचं स्वरूप देऊन पोलिसांनी अनेक निरपराध आदिवासी तरुणांवरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करून अटक केली, त्यांच्यावरती अत्याचार केला। हे खोटे व बनावट गुन्हे कशा पद्धतीने दाखल केले त्याचा काही पुरावे मी आपल्यासमोर इथं दाखवू इच्छितो। या नंदुरबार जिल्ह्यातील पोलिसांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, LCBचे हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील या जातीयवादी नालायक पोलीस अधिकाऱ्यांनी आदिवासी तरुणांना कशा पद्धतीने टार्गेट केलं, कशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल केले त्याचे मी पुरावे आपल्यासमोर मी सादर करणार आहे। यांनी जो व्यक्ती मयत झालेला आहे, मरण पावलेला आहे, तो व्यक्तीसुद्धा मोर्चामध्ये आला, त्यांनी दंगल घडवली, अशा पद्धतीचा खोटा गुन्हा त्यांनी दाखल केला। आज माझ्याकडे ही त्या गुन्ह्यासंदर्भातली FIR प्रत आहे, हे दोन्ही प्रत माझ्याकडे आहे। या प्रतमध्ये जे जे आदिवासी संघटनांचे अध्यक्ष होते त्या सगळ्यांना यांनी आरोपी केलेला आहे। त्यांना आयोजक म्हणून त्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेले आहे, आयोजक म्हणून गृहीत धरलेला आहे। जे आदिवासी तरुण मोर्चामध्ये बी आलेले नव्हते, ज्यांचा काही या मोर्चाची काही संबंध नव्हता, अशांची ही नावं टाकून त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले। इथे एक मी पुरावा आपल्यासमोर सादर करतो। 4 नंबरला इथं नाव आहे राजकुमार सोनवणे,
हा जो आदिवासी कार्यकर्ता आहे, एकलव्य युवा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष होता. याला मयत होऊन 8 महिने झाले होते. 8 महिने मयत होऊनही या राजकुमार सोनवणे यांचं त्या गुन्ह्यामध्ये जाणीवपूर्वक नाव टाकण्यात आलं. आज जवळजवळ 2 वर्ष झाले या व्यक्तीला मयत होऊन. यांचा मृत्यूचा दाखला सुद्धा आमच्याकडे आहे. नंतर हे बघा, या संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. इथं नाव आहे, मृत्यू दाखला आहे, इथं आमच्याकडे FIR होत आहे, इथं त्यांचं नाव, गाव, जिल्हा वगैरे सगळं इथं नमूद केलेलं आहे. हे दाखवण्याचा हेतू आमचा हाच आहे की नंदुरबार जिल्ह्यातील हे जातीयवादी पोलीस अधिकारी हे आदिवासी लोकांना कशा पद्धतीने टार्गेट करतात, खोटे गुन्हे दाखल करून, बनावट गुन्हे दाखल करून कशा पद्धतीने अटक करतात, जातीभेद करतात, हे यावरून सिद्ध होतं. यांनी जिवंत माणसाला तर सोडून द्या, मेलेल्या व्यक्तीवरती सुद्धा यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. अशा पद्धतीने हे जातीयवादी पोलीस अधिकारी आदिवासी तरुणांना टार्गेट करत आहेत, त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून त्यांचं जीवन बर्बाद करत आहेत. म्हणून या पोलीस अधिकाऱ्यांनी हे खोटे गुन्हे दाखल करणं बंद करावं, आदिवासी लोकांवरती अत्याचार करणं बंद करावं अशी आम्ही मागणी करत आहोत. आणि हे जे पुरावे आहेत हे आम्ही कोर्टातही सादर करणार आहोत आणि मीडियासमोर सुद्धा आम्ही पब्लिश करत आहोत की नंदुरबार जिल्ह्यातील हे जातीयवादी पोलीस अधिकारी कशा पद्धतीने मेलेल्या व्यक्तीवरती सुद्धा तो दंगलीत आला होता, त्यांनी मोर्चा काढला असं गृहीत धरून त्याला आरोपी बनवतात. हे आपल्यासमोर आम्ही आज हे सादर करत आहोत. नहीं चलेगी, नहीं चलेगी, पुलिस की गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, पुलिस की गुंडागर्दी नहीं चलेगी.